शिवकालीन इतिहास हा महाराष्ट्राच्या वर्तमान काळातील अनेक राजकारण्यांचा भविष्यकाळ ठरवणार आहे। त्यामुळे प्रत्येक राजकारणी हा इतिहास कधी सावधपणे तर बऱ्याचदा आपल्या सोयीप्रमाणे मांडताना वापरताना दिसत असतो। सध्या सुरतेची लूट या शब्दावरून देवेंद्र फडणवीसांना खिंडीमध्ये गाठण्याचा त्यांचे विरोधक प्रयत्न करतात। हा रिपोर्ट पहा आणि शत्रूंना जरब बसवणाऱ्या त्या ऐतिहासिक प्रसंगाला काय म्हणायचं हे तुम्हीच ठरवा। महाराजांनी सुरत लुटली नव्हती। महाराजांनी केवळ स्वराज्याचा खजिना योग्य त्या लोकांकडून त्या ठिकाणी घेतला होता, पण सुरत कधी त्यांनी लुटली नव्हती। या एका वाक्यानं देवेंद्र फडणवीसांनी स्वतःहून विरोधकांच्या हातात आयतं कोलीत दिलंय। राजकोट पुतळा दुर्घटनेमुळे सरकारवर चहूबाजूंनी टीका होत असताना या वादातून बाहेर पडण्याचा फडणवीस प्रयत्न करत होते आणि त्यासाठी सुरत लुटीचाही संदर्भ त्यांनी दिला। महाविकास आघाडीच्या नेत्यांचं शिवप्रेम वेगळी आहे हे सांगण्याचा फडणवीसांचा प्रयत्न होता, मात्र हा प्रयत्न त्यांच्या चांगलाच अंगलट आलेला आहे। पुण्याच्या शनिवार वाड्यावर ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकवला। सगळ्यात आधी त्या पेशवाईचे उत्तराधिकारी देवेंद्र फडणवीस आहेत। त्याशिवाय अशी भाषा त्यांनी केली नसती। हे दुर्दैवाने आम्हाला बोलावं असं वाटतं। मला कळत नाही की देवेंद्रजी फडणवीसांसारखा हुशार माणूस अशा गोष्टीमध्ये कसे काय अडकले। हे अडकले ना। आज महाराष्ट्रभर ह्याचा क्षोभ होईल। महाराष्ट्राला आवडणार नाही। तुम्ही कोणालाही खुश करण्यासाठी स्टेटमेंट करा, आम्हाला काही घेणं देणं नाही, पण तुम्ही आज महाराष्ट्राच्या मातीचा आणि महाराष्ट्राच्या बापाचा अपमान केला। शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नाही तर तिथल्या मुघल धार्जिण्या ब्रिटिश पोर्तुगीजांना मदत करणाऱ्या व्यापाऱ्यांना लुटलं अशी एक मांडणी केली जाते। मात्र विधानसभा निवडणुका वेशीवर आहेत, विरोधक आक्रमक आहेत, राज्यातील वातावरण आधीच संवेदनशील आहे। अशा वातावरणात शिवप्रेमींना नाराज न करता देवेंद्र फडणवीसांची पाठराखण कशी करायची असा यक्ष प्रश्न आता भाजपसमोर उभा आहे। माझं एवढंच मत आहे, मी इतिहासकार नसलो तर आतापर्यंतचा इतिहास वाचला ऐकला बाबासाहेब पुरंदरेंकडून शिवाजी महाराजांनी लूट सुरतची केली। स्वराज्यासाठी रसद गोळा करणे याला कूटनीती म्हणतात, आक्रमण म्हणतात, लूट नाही। परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे लुटारू होते। या नेहरूंच्या विधानाचा पुरस्कार करणाऱ्यांना ते कोण समजावणार। 2014 मध्ये संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठाननं किल्ले रायगडावर एक कार्यक्रम आयोजित केला होता। पंतप्रधान बनण्याच्या 4-4.5 महिने आधी 5 जानेवारीला नरेंद्र मोदी रायगडावर आले होते। सुरत लूट म्हणणं महाराजांवर अन्यायकारक असल्याची मांडणी या कार्यक्रमात मोदींनी केली होती। इतिहास ने कितना बड़ा अन्याय किया है छत्रपति जी के प्रति, लिख दिया, सूरज को लूट दिया। छत्रपति शिवाजी महाराज ने सूरत आने का कष्ट इसलिए किया था कि उनको जानकारी मिली कि औरंगजेब अपना सारा खजाना सूरत में जमा कर रहा है। आज छत्रपति शिवाजी महाराज को लगता था कि अगर हिंदवी स्वराज की स्थापना करनी है तो ये जो लुटेरों ने धन लूटा है उसी को ला करके उसी के पैसों का उपयोग करते हुए मैं हिंदवी स्वराज की स्थापना करूंगा। सुरत हे अरबी सागरातलं मुघलांचं प्रमुख बंदर होतं। युरोप, आफ्रिका, पर्शियापर्यंतचा व्यापार याच मार्गे होत होता। मक्का मदिनेसाठी जहाज देखील याच बंदरातून जायची। इंग्रज आणि पोर्तुगीजांची ठाणीही इथंच होती आणि त्यांना मदत करणाऱ्या अनेक गडगंज व्यापाऱ्यांचाही मुक्काम इथंच असायचा। सुरतमधील अशा स्वराज्याच्या शत्रूंना जरब बसवण्यासाठी महाराजांनी सुरत लुटण्याचा निर्णय घेतला। मुळात लूट हा शब्द मान्यच नाहीये। लूट परकीयांनी केली। तैमूर लंग पासून ते अहमद शाह अब्दाली पर्यंत खऱ्या अर्थाने लूट केली आणि ते लुटारू होते। जगातला पहिला राजा आहे की ज्यांनी एखाद्या अधिकाऱ्याकडनं किंवा त्या सुरतेमध्ये परमुल्कातल्या श्रीमंत माणसाकडनं युद्ध खर्च वसूल केला, त्यांना पावती दिली आहे। त्यामुळं सुरतेची लूट किंवा लुटारू म्हणणं हे अत्यंत चुकीचं आहे। 1664 मधली ती घटना स्वराज्यासाठी दूरगामी परिणाम करणारी ठरली। महाराजांचं शौर्य, दूरदृष्टी अधोरेखित करणारी ठरली।
मात्र त्या घटनेचा संदर्भ लक्षात न घेता आताच्या काळात सोयीनुसार वापर करणं, त्याचं राजकारण करणं चुकीचं ठरेल। पण निवडणुकीचा हंगाम असल्यामुळं तशी अपेक्षा करणं चुकीचं ठरेल। देवेंद्र फडणवीसांनी सुरतेचा उल्लेख करून विरोधकांना फुलटॉस दिलाय। विरोधक त्यावर स्कोर करण्याची संधी सोडतील याची शक्यता कमीच। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।